अमन अमन राष्ट्रगीत चालू होईल, थोडं थांबा. चला, एक चांगला दिवस नक्कीच, स्पर्धेचा दुसरा दिवस आणि अगदी देशाला मानवंदना देऊन आपण आजच्या सत्राचा प्रारंभ मात्र या ठिकाणी करतोय. अमन शेख आपण बघू शकता गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडवर स्थानिक सोने येथील एक टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव, ज्यांनी अनंत मैदानं गाजवली. सुधीर गायकवाड आणि नॉन स्ट्राईक एंडवर ज्यांच्या फलंदाजीची दहशत आहे मयूर सोनवणे. सातपुते सरांचा आवाज आपल्यापर्यंत येतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू गणपती बाप्पा. पहिला चेंडू अगदी व्यावसायिक चेंडू मात्र बघायला मिळतोय. चांगला चेंडू आहे गुड लेंथवर, मात्र यावेळेस चेंडू फेकला गेलाय. सुधीर गायकवाड स्वतः संघाला मार्गस्थ मात्र करतायत. एक सिंगल आपण बघतोय, धावफलकावर मात्र आले गेले. एक बक्षिसाबद्दल आपण या अगोदर चर्चा करीत होतो. एक पारितोषिक आहे, आदरणीय प्रताप फुलमाळी यांच्या वतीने पारितोषिक आलंय. मयूर सोनवणे यांचा संगमनेर येथील विक्रम जो फलंदाज मोडेल त्याला 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 11 षटकार त्यांनी मारले होते, तुम्हाला 12 षटकार मारायचे सलग. तर हा विक्रम पूर्ण स्पर्धेभर असणार आहे आणि हे पारितोषिक आपल्यापर्यंत आलंय प्रताप फुलमाळी साहेबांच्या वतीनं. षटक क्रमांक 1 आणि पहिल्या चेंडूवर मात्र सिंगल. विनंती आहे बरं का या ठिकाणी सरपंच 11 शिंगवे तुकाई आणि शिवशंभू सोने दोन्ही संघनायक या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुरेख थोडीशी दिशा बदलली बघा यावेळेस चेंडूना. गतीमध्ये जास्त व्हेरिएशन करीत नाही बघा अमन शेख, त्यांच्याकडे गती सुद्धा जास्त नाही आहे, परंतु एक अचूक लेंथवर, एक अचूक टप्प्यावर जर बघितलं तर ही गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. अगदी सुरुवातीचे 2 चेंडू आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळत आहेत. तर पहिल्या चेंडूवर सिंगल हे चित्र मात्र अगदी सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. धावफलकावर 1 धाव असणार आहे. थोडीशी दिशा यावेळेस बघतोय आपण, डाव्या इष्टीकडे ट्रॅव्हल करणारा चेंडू आहे. आता यावेळेस जर बघितलं तर हा डॉट चेंडू बघायला मिळतोय, म्हणजे हा चेंडू चांगला आहे असं म्हणावंच लागेल. सुरुवातीचे 3 चेंडू आहे. मयूर सोनवणे थोडासा संयम मात्र दाखवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी टेनिस विश्वातील एक मोठं नाव मयूर सोनवणे. सुरेख फटका आहे आणि यावेळेस मयूर सोनवणे आपल्या उंचीचा वापर करतायत. कटक्याला 1 चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेनं, सीमारेषा पार. नामदार चषकाचा पहिला मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हो 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 चेंडू चांगला आणि त्यानंतर अशोक पानखेडे सर मात्र यावेळेस बॅकअप देत असताना मात्र अपयशी ठरलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय त्या ठिकाणी पंचांचा इशारा. बाईकच्या माध्यमामध्ये मात्र 2 धावा. 2 धावेनं धावफलक देखील पुढे सरकताना आपण बघू शकता. या ठिकाणी 7 धावा धावफलकावर आहे. एक पारितोषिक देखील येत आहे जगदंब क्रिकेट क्लब सोने यांच्या वतीनं. मयूर सोनवणे यांच्या प्रत्येकी षटकाराला 200 रुपये. पुढे सरसावत यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू पुरेसा बॅटीवर आला नाही बघा. टो ऑफ द बॅट आणि त्यानंतर मयूर सोनवणे त्या ठिकाणी थोडेसे अपघातग्रस्त देखील झाले. सिंगल मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण झालेली आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत असेल. कालच्या सत्रामध्ये काही विक्रम सुद्धा बघायला मिळाली आपल्याला. ओंकार बेलेकर हा मात्र कालच्या सत्रातील एक यशस्वी गोलंदाज बघायला मिळाला. निलांजन शनी शिंगणापूर संघाचा हा गोलंदाज पहिली हॅड्रिक आपण ओंकार बेलेकर यांच्या नावावर प्रस्थापित होताना बघितली. आणि त्यानंतर जर बघितलं तर काल पंचम सुद्धा साधला गेला. पापा शेख सर यांनी एकाच सामन्यात 5 फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केलेला आहे. अगदी लाईव्हच्या माध्यमामध्ये आपण बघू शकता जय हिंद चांदा संघ त्यांच्या विरोधामध्ये जनता गॅरेज संघ आपल्याला बघायला मिळतोय. मयूर सोनवणे यांच्या विरोधामध्ये अमन शेख 2 आयकॉन्स आहे. तर या ठिकाणी जय हिंद चांदा संघामध्ये आपल्याला तगडा फलंदाज भारत दारकुंडे, गोलंदाज सतीश कोराडे, चंद्रकांत टेलर, बाबासाहेब शिंदे संघनायक, किरण दहातोंडे, प्रताप फुलमाळी, सचिन शेटे, सुधीर गायकवाड, तेजस कदम, सूरज फुलारे हे सर्व खेळाडू नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. तर जनता गॅरेजमध्ये अमन शेख आहेत, समीर शाह, शिवा गजरे, रवी आदमाने, साहिल सय्यद, आसिफ शेख, बंटी वाघ संघनायक, अशोक पानखडे सर आहेत, धीरज मोरे, अक्षय काळे आणि गणेश होळकर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी या दोन्ही संघांची यादी जर बघितली तर तुम्हाला लक्षात येणार आहे हा सामना कसा होणार आहे. अगदी 2 संघांची लढत लाईव्ह मध्ये आपण बघतोय. बाबा शिंदे यांच्या विरोधात हो 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 चेंडू बघा यावेळेस अगदी बंदिस्त ठेवणारा चेंडू फेकलाय. पहिला चेंडू जर बघितला तर अगदी ज्याला यॉर्कर म्हटलं जातं अगदी टोक्रश म्हणजे पायाच्या मुखपृष्ठावर जाऊन आदळलेला फलंदाजाच्या हा चेंडू मात्र डॉट आहे. कमालीची सुरुवात. याही वेळेस तो प्रयत्न होता. यावेळेस मात्र थोडंसं नियंत्रण बघायला मिळालं नाही. लोअर फुलटोज मयूर सोनवणे आज चांगली फलंदाजी करतायत बघा. थोडंसं तंत्र देखील आपल्याला त्यांचं बघायला मिळतं आहे. अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका काऊ कॉर्नरमध्ये मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी एक सिंगल पूर्ण झाली. धावफलक आपण बघतोय 9 धावा आपल्याला बघायला मिळतील. शिवा गजरे तरुण गोलंदाजाकडे दिला गेलेला चेंडू तर अत्यंत अनुभवी बॅटर सुधीर गायकवाड आपण बघतोय स्ट्राईक एंडवर मात्र असतील. अगदी सचिन शेटे जर बघितले ते देखील आपल्याला जय हिंद चांदा संघामध्ये बघायला मिळणार आहे. याही वेळेस थोडंसं पदरालित्य केलंय. गोलंदाजाच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न तर त्या ठिकाणी साहिल यांच्या माध्यमामध्ये या चेंडूला रोखलं जात आहे. परंतु निश्चित सुंदर रनिंग बिटवीन द विकेट कारण खूप कमी संधी होती परंतु एक चांगला ताळमेळ आपण बघितला. दोन्ही बॅटर्समध्ये 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेनं धावफलक देखील पुढे जाईल. 11 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळत आहेत.
चांगली सुरुवात आहे. या षटकामध्ये फलंदाज देखील तंत्र दाखवत आहेत तर गोलंदाज ॲक्युरेसी मात्र या ठिकाणी दाखवताना आपल्याला बघायला मिळत आहेत. एक चांगलं आयोजन, नेहमीप्रमाणे एक मोठं आयोजन आपण बघतोय. मनगटाचा वापर आणि मनगटाची ताकद यावेळेस सुधीर गायकवाड दाखवत आहेत. आणि थोडासा डाऊन द लेग हा चेंडू होता, डाव्या एष्टीकडे फेकलेला आहे. सुधीर गायकवाड सर्वात तंत्रशुद्ध फलंदाज तालुक्यातील आणि यावेळेस आपण बघतो एक सिंगल मात्र ते पूर्ण करतायत. 12 धावा असतील धावफलकावर. चांगली गोलंदाजी. सुरुवात जर बघितली तर शिवा गजरे देखील निश्चित एक नियोजनबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. याही वेळेस फुलटॉस होता परंतु यावेळेस आपण बघतोय अशोक पानकडे सर आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगवर बघतोय एक चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल मात्र रोखू शकले नाही. एकेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 13 धावा धावफलकावर आहेत. चांगली गोलंदाजी. सुधीर गायकवाड यावेळेस स्ट्राईक एंडवर. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळीला फटका आहेत. आसिफ शेख सर मिड ऑफवर मात्र उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मिळणार नाही तर एक निर्धाव चेंडून या षटकाची देखील आपण बघतोय सांगता मात्र झालेले. 2 षटकानंतर धावफलकावर अगदी 13 धावा. 13 धावा आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूचा डाव होणी ही पहा पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली. जाऊया पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जातोय. पारितोषिकामध्ये थोडासा बदल केला या ठिकाणी. जगदंबा 11 सोनई संघानं मयूर सोनवणे यांच्या प्रति षटकाला 200 तर गोलंदाजाला देखील जो गोलंदाज या ठिकाणी मयूर सोनवणे यांना बाद करेल त्याला देखील 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जगदंबा क्रिकेट क्लब सोनईच्या वतीनं दिलं जाईल. अगदी पहिला संघ आहे बघा जगदंबा सोनई संघ जो सुपर 8 मध्ये गेलाय. नवीन तरुण गोलंदाज साहिल. हा चेंडू खराब बघायला मिळेल नक्कीच. आणि त्या ठिकाणी सातपुते सर पंच म्हणून आपण बघू शकता मुख्य पंच आहेत. त्यांची हात समांतर अवांतर धाव या ठिकाणी नक्कीच मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावफलक देखील पुढे जाईल. या ठिकाणी 14 धावा धावफलकावर आहेत. अनेक पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं दिली जात आहेत. हो यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. अगदी समोर व्ही मध्ये खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मयूर सोनवणे यांचा तर शिवा गजरे त्या ठिकाणी मात्र आपण बघतोय चेंडूच्या मागोवा मात्र घेत आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण. सेफ हँड्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण झाली तर धावफलक 1 ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावर. स्ट्राईकवर सुधीर गायकवाड. याही वेळेस पुढे सरसावत खेळलेला फटका आणि त्या ठिकाणी नाना कोलते आपण बघतोय एक अनुभवी खेळाडू आहे. शहापूर नगरी येथील हा खेळाडू थोडासा गॅप घेतला आणि पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतोय नाना कोलते जे आपल्याला बघायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 1 धाव मिळाली. हो यावेळेस मयूर सोनवणे यांचा पॉवरफुल पुल आपण बघतोय. अगदी शक्तिशाली प्रहार आणि पहिला षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी नक्कीच जगदंबा सीसी सोने संघाच्या वतीने जे 200 रुपयांचं पारितोषिक होतं ते मात्र मयूर सोनवणे यांनी पटकावलेलं आहे. हे पारितोषिक याही पुढे चालू असणार आहे. यावेळेस फटका फसलेला आहे आणि त्यानंतर झेल अवघड आहे. अमन शेख मात्र दूरवर राहते. टप्पा आपण बघू शकता त्या ठिकाणी पडलेला आहे आणि पहिल्या टप्प्यानंतर चेंडू या ठिकाणी मात्र रोखला जातोय. अगदी दरम्यानच्या काळामध्ये जर बघितलं तर 2 धावा पळून पूर्ण झालेल्या आहे. 2 धावेनं धावफलक देखील पुढे जाईल. 22 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3. या षटकामध्ये थोड्याशा धावा
हा 24 धावा एक क्षमस्व 24 धावा आपण बघतोय धावपळकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. ओहो यावेळेस मयूर सोनवणे स्पेशल अगदी त्यांच्या रडार मध्ये आलेल्या या चेंडूला उचलून फेकलंय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. या षटकातील दुसरा षटकार. फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. फाटीचे धन्यवाद. शिव शंभू सोने संघाचे संघनायक आणि संघाचे आयकॉन. आपण या ठिकाणी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. चला यावेळेस आपण बघतोय मयूर नावाचं हे वारं हळूहळू वादळात रूपांतरित होत आहे. कारण या षटकामध्ये जर बघितलं तर दुसरा षटकार त्यांच्या बॅटीतून आलाय आणि परफेक्ट फलंदाजी बघायला मिळाली. शॉट सिलेक्शन चांगलं बघायला मिळतंय. आज दर्जेदार फलंदाजी करतायत. याही वेळेस फुल टॉस आहे आणि अगदी सुरेखरित्या यावेळेस आपण बघतोय डीप लॉंग लेगच्या दिशेने खेळलेला फटका आहे. षटकारानंतर येतोय नामदार चषकाचा दमदार चौकार. पावनी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. हाडीचे धन्यवाद. तर नक्कीच एक चांगली फलंदाजी एक आयकॉन म्हणून आपण मयूर सोनवणे यांची चांगली फलंदाजी बघतोय. 34 धावा आहेत धावपळकावर. 34 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 3 ओव्हर्स. आणि मागील षटकामध्ये मात्र एक विध्वंसक फलंदाजी आपल्याला मयूर सोनवणे यांची बघायला मिळाली. 2 षटकार आणि 1 चौकार. अगदी साहिल सय्यद यांच्या विरोधामध्ये आपण बघितलं जी फलंदाजी या ठिकाणी मयूर सोनवणे यांनी केली. आणि अगदी 13 चेंडूंमध्ये मयूर सोनवणे 26 धावांवर मात्र जाऊन पोहोचत आहेत. तर सुधीर गायकवाड आपण बघतोय त्यांना संयमी साथ देत आहेत. 5 चेंडूंमध्ये त्यांच्या खात्यात आपण बघतोय 5 धावा मात्र या ठिकाणी जमा आहेत. सामना क्रमांक 1 आपण या ठिकाणी बघतोय जय हिंद चांद यांच्या विरोधामध्ये जनता गॅरेज. प्रथम आपण बघतोय गोलंदाजीचा निर्णय घेतलाय जनता गॅरेज संघानं. सुरुवात चांगली होती. आघाडीचे दोन्ही गोलंदाज अगदी अमन शेख आणि शिवा गजरे यांची अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पहिल्या 2 षटकांमध्ये बघायला मिळाली. त्यानंतर एक तरुण गोलंदाज साहिल सय्यद आपण बघितले तिसऱ्या गोलंदाजाच्या रूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाले. परंतु त्यांच्यावर मयूर सोनवणे यांचं आक्रमण सुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळालं. षटक क्रमांक जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये मात्र 4 असणार आहे. आणि सेकंड स्पेलमध्ये अमन शेख आयकॉन मात्र स्वतःला प्रमोट करतायत. त्यांच्या माध्यमामध्ये आपण बघतोय षटक क्रमांक 4 प्रगतीवर असेल मैदानाच्या आत. तर आघाडीचे फलंदाज सुधीर गायकवाड स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईक एंडवर मयूर सोनवणे. यावेळेस बॅटीचा स्पर्श आणि नक्कीच एक अप्रतिम झेल पूर्ण करतायत संघनायक प्रशांत वाघ. पहिल्या विकेटचं पतन सुधीर गायकवाड यावेळेस बाद. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला बळीची टाळी. तर नवीन फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. भारत दारकुंडे नवीन बॅटर आणि चांगली सुरुवात करतायत या ठिकाणी अमन शेख. षटक क्रमांक जर बघितलं तर 4 आपण बघू शकता. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर सुधीर गायकवाड यांना क्वाड बिहाइंडच्या माध्यमामध्ये पकडलं गेलं. पहिल्या विकेटचं पतन आपण त्या ठिकाणी बघितलं. जय हिंद चांदा संघाला बसलेला पहिला धक्का. एक हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि सुधीर गायकवाड यांनी या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी बॅटीचा स्पर्श झाला आणि बंटी वाघ जास्त झेल सोडित नाही. याही वेळेस एक सर्व गुणसंपन्न यष्टिरक्षण आपण त्यांचं बघितलं. चांगलं क्षेत्ररक्षण. तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत भारत दारकुंडे. यांच्यावर सुद्धा खूप मोठी बोली लावलेली आहे बघा जय हिंद चांदा संघानं. अगदी पहिला चेंडू चांगला चेंडू आहे. अगदी भारत दारकुंडे यांच्या विरोधात जर बघितलं तर हा एक चांगला चेंडू एक चांगला पर्याय.
गोलंदाजाने वापरलेला आहे. वाईड यॉर्कर. भारत दारकुंडे आपण बघतोय पहिली सिंगल मात्र पूर्ण करतायत. ड्राईव्ह आपण बघितला, साधारण ड्राईव्ह होता. सिंगलनं धावफलक या ठिकाणी पुढे जाईल. 35 धावा धावफलकावर. मयूर सोनवणे स्ट्राईकवर एंडवर. आयकॉन विरुद्ध आयकॉन आणि यावेळेस फटका चांगला आहे परंतु डिक्लेअर झोन मध्ये जाणारा हा चेंडू आहे. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावेनं धावफलक आपण बघू शकता या ठिकाणी पुढे जाईल. 37 धावा धावफलकावर आहे. एक चांगलं ऑफलाईन गुणलेखन करतायत या ठिकाणी अविनाश धरंदले सर. आज संपूर्ण सत्रभर त्यांची देखील ही मदत नक्कीच आपल्याला बघायला मिळेल येणाऱ्या काळामध्ये. बघूया आयकॉन विरुद्ध आयकॉन हे चित्र आहे मैदानाच्या आतमध्ये. दिशा खराब आहे नक्कीच. डाव्या स्टिकर यावेळेस मात्र चेंडू फेकलाय. सातपुते सर अगदी अवांतर धावेची घोषणा करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. एका धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 38 धावा 38 रन्स ऑन अ बोर्ड. एक शांत आणि संयमी सुरुवात आपण या ठिकाणी जय हिंद चांदा संघाची बघतोय परंतु तालुक्यातील 2 बडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघा यावेळेस. मयूर सोनवणे आणि भारत दारकुंडे. हो 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 यावेळेस मयूर सोनवणे यांचा एक आगळा वेगळा फटका आपण बघतोय. अगदी या चेंडूला उचलून फेकलाय डीप लॉंग ऑनच्या दिशेनं आणि नामदार चषकाचा एक शानदार बहरदार षटकार. फटका सद्वादार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणीत डीजे धन्यवाद. तर षटकार मात्र येतोय. यावेळेस काऊ कॉर्नरच्या दिशेनं मोठ्या फटक्याचा प्रयत्न मात्र फसलाय. त्या ठिकाणी असतील समीर शहा यांनी अप्रतिम झेल कंप्लीट पूर्ण केलाय आणि आयकॉन मयूर सोनवणे यावेळेस मात्र वे बॅक टू द पेव्हिलियन. फलंदाज बाद. दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस. प्रोप्रायटर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. तर एक मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय जो दिला गेलेला आहे. अगदी स्थिरावलेले मयूर सोनवणे परतलेत तर त्यांच्या जागेवर आपण बघतोय चंद्रकांत पंडित. आता यांना चंद्रकांत पंडित नावानं जास्त ओळखलं जात नाही. चंद्रकांत टेलर नावानं प्रख्यात आहे बघा. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. हे देखील एक मोठं नाव आहे नेवासा क्रिकेटमधील. अनेक स्पर्धांमध्ये आपण यांना देखील आयकॉन आणि आयडॉलच्या भूमिकेमध्ये बघितलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये म्हणजे एक वादळ गेलं आणि दुसरं वादळ आलंय. चला आखू डब्याचा चेंडू होता. यावेळेस लेंथ चांगली आहे. दिशा देखील चांगली बघायला मिळाली. अनेक चांगलं कामकाज यष्टेन मागे पूर्ण करतायत प्रशांत वाघ. निर्धाव चेंडू आहेत. चांगला चेंडू. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 4 षटकानंतर बघू शकता आपण धावफलकावर 44 धावा बनवल्या गेलेल्या आहे. आघाडीचे 2 चांगले फलंदाज परतलेत तर 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आहे. या स्पर्धेमध्ये विक्रमी नाव नोंदणी झाली. 264 खेळाडूंनी या स्पर्धेसाठी नाव नोंदणी केली लिलावा अगोदर. हा एक मोठा विक्रम आहे. यॉर्करचा प्रयत्न होता. लोअर फुलटॉस आपण बघतोय. चेंडू संयम राखत असताना मात्र भारत दारकुंडे अगदी उभ्या बॅटेनं या चेंडूला तटवतायत. डीप लॉंग ऑन मध्ये आपण बघतो या चेंडूला रोखताय अमन शेख. तर एक सिंगल अगदी सुरुवातीला पूर्ण झाली. 45 धावा धावफलकावर आहेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी शिवा गजरे. वेगावर स्वार झालेला हा गोलंदाज आणि अगदी मागील 1-2 वर्षामध्ये आपण बघतोय शिवा गजरे
हे देखील अनेक स्पर्धांमध्ये खेळताना बघायला मिळालेले आपल्याला. अनेक संघ मालकांनी सुद्धा त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. संघ नायकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण शिवा गजरे यांना बघितलेलं आहे. सुरे काय चेंडू होता बघा, कमालीचा चेंडू. हा लेगबाईचा इशारा येतोय, पायाचा स्पर्श आपण त्या ठिकाणी बघितला. क्षेत्ररक्षक साहिल सईद यांच्या माध्यमामध्ये या चेंडूला रोखलं गेलं. एक सिंगलची संधी होती, ती मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली. 46 धावा आपण बघतोय, धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. पुढचा चेंडू. याही वेळेस फटका चांगला आहे बघा, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न होता, तर रॅली पद्धतीने आपण बघतोय यावेळेस या चेंडूला रोखलंय. अक्षय काळेत सीमेरेषेवर, त्यांनी मात्र चेंडूचा वेग कमी केला आणि समीर शहा यांनी चेंडूला रिटर्न करण्याचं काम या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केलंय. आज गॅम्बलरचे बरेच खेळाडू येत आहेत. आज गॅम्बलरचा दिवस दिसतोय. गॅम्बलर या संघाबद्दल मी नक्की तुम्हाला माहिती देईल बघा. इरफान भाई यांचं शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत मात्र असेल. बॅटीचा स्पर्श होता, इनर एज आपण बघितलं, इनसाइड एज, लेमन कट त्या ठिकाणी, आणि चांगलं इष्टिरक्षण. कारण बऱ्याच वेळा जेव्हा बारीक एज येत असतात इष्टिरक्षकाला बऱ्याच वेळा आपण भूतकाळात पडलेलं बघितलंय, परंतु यावेळेस प्रशांत वाघ यांचं एक चांगलं इष्टिरक्षण आपल्याला बघायला मिळत आहे. निर्धाव चेंडू असणार आहे, अचूक गोलंदाजी खऱ्या अर्थाने बघायला मिळते आहे, कारण दोन चांगले फलंदाज उभे बघा. कारण एक खराब चेंडू आला तर नक्कीच त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. एक बिग फाईट, एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये. जनता गॅरेज यांच्या विरोधात जय हिंद चांदा. यॉर्करचा जास्त वापर होतोय बघा. अगदी डीपमध्ये चेंडू रोखला गेलाय. सेफ अँड अमन शेख आहेत. रिटर्न सुद्धा केला जातोय यावेळेस चेंडू, तर एक सिंगल मिळाली. 49 धावा धावफलकावर आहेत. चांगली फलंदाजी करतायत बघा, कारण यावेळेस राहुल द्रविडची भूमिका दोन्ही बॅटर्सनं साकारलेली आहे आणि विराट कोहली व्हायला त्यांना जास्त वेळ लागणार नाही. परंतु समोर जर बघितलं तर गोलंदाजी चांगली चालू आहे, त्यामुळे एक चांगलं शॉट सिलेक्शन दोन्ही फलंदाजांचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. चंद्रकांत टेलर यावेळेस स्ट्राईकवर असतील. खातं खोलायचं आहे, चंद्रकांत टेलर यांचं अजून खातं खोललेलं नाही आहे. 49 धावा आहे धावफलकावर, 49 रन्स. याही वेळेस यॉर्कर आहे. एक सिंगल आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आरामात पूर्ण करतील. बॅटीचा स्पर्श होता बघा त्या या ठिकाणी, आणि अर्धशतक यावेळेस आपण बघतोय धावफलकावर सजवलं गेलंय. 5 षटकानंतर धावफलकावर 50 धावा, 2 विकेट्स, 2 फलंदाजांच्या, 2 फलंदाज बाद असताना शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. खास कोकणाहून आलेले आदरणीय डॉक्टर शिंदे यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. शिंदे साहेबांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. अमोल साळवे गोलंदाज आहे बघा, महाराष्ट्र पोलीस. आणि अगदी आपण बघतोय गव्हर्नमेंट कोठ्यामधून त्यांना या स्पर्धेमध्ये घेतलं गेलं, कारण शासकीय कर्मचाऱ्यांना तालुक्यामध्ये खेळण्याची संधी आहे. जाऊया मैदानात. पहिला चेंडू आहे अमोल साळवे. वेगवान गोलंदाजी आपण त्यांची या ठिकाणी बघू शकता. अमोल साळवे सर जर बघितले तर त्यांची ही दुसरी स्पर्धा आहे बघा. नव्यानं नेवाशा तालुक्यामध्ये ते कार्यरत झालेले. चांगले गोलंदाज. मागील स्पर्धेमध्ये आपण त्यांची गोलंदाजी बघितली. पहिला चेंडू देखील चांगला होता. वेगावर विश्वास ठेवणारे गोलंदाज आहे बघा.
त्यानंतर नमस्कार सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेचा दिवस क्रमांक 2 आपण आनंद घेतोय. या ठिकाणी एक मोठी स्पर्धा अगदी लाईव्हच्या माध्यमामध्ये आपण बघू शकता. या स्पर्धेमध्ये पहिलं पंचम ज्यांनी साधलं पापा शेख सर आपल्याला ऑन स्क्रीन बघायला मिळत आहेत. अतिशय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी CSK नेवासा संघाचे हे गोलंदाज आहे आणि त्यांच्या या बहरदार गोलंदाजीच्या जीवावर आपण बघितलं सुपर 8 मध्ये CSK नेवासा संघ मात्र जाऊन दाखल झालेला आहे. तो दुसरा संघ ठरलेला आहे. अतिशय जबरदस्त सेवन एस लाईव्हच्या माध्यमामध्ये आपण या संपूर्ण स्पर्धेचं छायाचित्रण अगदी हाय डेफिनेशन सुंदर छायाचित्रण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर नक्कीच 7S लाईव्ह या वृत्तवाहिनीवर आपण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक स्पर्धा बघू शकता. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. अगदी महाराष्ट्रात एक नवीन नावारूपास आलेली सर्वात प्रसिद्ध वृत्तवाहिनी 7S लाईव्ह. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पंच देखील MCAचे अधिकृत पंच सुद्धा या ठिकाणी बघायला मिळत आहेत. पंडित सर आहेत. आज नव्यानं या ठिकाणी सातपुते सरांचं आगमन झालंय. तर विनायक पाटील सर देखील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर महाराष्ट्रातील सर्वात गोड आवाज ज्यांच्या आवाजाचं कौतुक अगदी मोठमोठ्या समालोचकांनी सुद्धा केलंय. व्हॉइस ऑफ श्रीरामपूर आदरणीय शाहरुख पठाण सर ते देखील खास या स्पर्धेसाठी आपण बघतोय आमंत्रित केले गेलेले. त्याचप्रमाणे सुसज्ज प्रांगण, अतिशय दमदार आयोजन. अगदीच आजच्या सत्रातील पहिली लढत आपण या ठिकाणी बघू शकता. 2 चांगले संघ एकमेकाच्या विरोधात मात्र आहे. जय हिंद चांदा यांच्या विरोधामध्ये जर बघितलं तर जनता गॅरेज संघ प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय. जनता गॅरेज संघानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या ठिकाणी प्रशांत वाघ यांनी चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. मयूर सोनवणे यांची सुद्धा जबरदस्त खेळी आपण या पहिल्या सत्रामध्ये बघितले. तर शेवटचं षटक या ठिकाणी अमोल साळवे सर यांच्या माध्यमामध्ये फेकलं जात आहे. पहिल्या चेंडूवर त्यांनी मात्र या ठिकाणी एक सिंगल खर्च केलेली आहे. स्ट्राईकवर जर बघितलं तर भारत दारकुंडे ज्यांची ही कर्मभूमी गे या मैदानावर त्यांनी घाम गाळलेला आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर दंडित केलं जाईल. अवांतरची घोषणा आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 52 धावा धावफलकावर आहे. मागील 5 षटकांमध्ये आपण बघितलं 10च्या सरासरीनं धावा बनवल्या जात आहेत. यावेळेस मात्र जनता गॅरेजचे गोलंदाज काही अंशी यशस्वी ठरले फलंदाजांना रोखण्यात. तर शेवटच्या षटकात काय होणार? यॉर्कर चांगला वेगात आपण बघतोय. यॉर्करचा जास्त वापर झाला. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू रिटर्न केला जातोय. एक चांगली फेकी
समीर शहा यांची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका धावेवर जर बघितलं तर दोन्ही बॅटर समाधान मानतायत. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 53 धावा धावफलकावर. अगदी दोन बलाढ्य संघ. चांगला चेंडू होता बघा आणि त्या ठिकाणी लेग बाईटचा इशारा सुद्धा आलाय. लेग स्लिप मध्ये आपण बघतोय त्या ठिकाणी प्रशांत वाघ आहेत. एक साधारण अंतर पार करीत असताना त्यांनी एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय. सिंगल मात्र रोखू शकले नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 54 धावा धावफलकावर. भारत दारकुंडे स्ट्राईकवर. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. चेंडू पूर्णतः बॅटवर आला नाही. पुन्हा एकदा समीर शहा. यावेळेस धावबादची संधी आहे. भारत दारकुंडे मला वाटतं यावेळेस धावबाद असणार आहे. तर तिसऱ्या विकेटचं पतन. तिसरा धक्का फलंदाज बाद. दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस. प्रोप्रायटर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. डीजे धन्यवाद. एक चांगलं क्षेत्ररक्षण समीर शहा यांचं काऊ कॉर्नर मध्ये झालं आणि एक चांगली फिकी सुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळाली. ताळमेळचा अभाव आपण मैदानाच्या आतमध्ये बघितला आणि त्या कारणे भारत दारकुंडे मात्र मैदानाच्या बाहेर असणार आहे. अमोल यांचा पुढचा चेंडू. याही वेळेस यॉर्कर. यावेळेस वाईड यॉर्कर होता. अगदी त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये स्वतः अमोल या चेंडूला रोखतायत. तर एक सिंगल आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॅटर्स पूर्ण करतील. 56 धावा धावफलकावर आहेत आणि या सत्रातील शेवटचा चेंडू असेल. टॉस साठी तयार राहायचंय बघा. अगदी पहिलं सत्र संपल्यानंतर आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. सरपंच 11 शिंगवे तुकाई. चेंडू चांगला आहे. धावबादचं अपील आणि तिसऱ्या पंचांची मदत. या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे निरोप पाठवलेला आहे. तर तिसरे पंच अगदी या ठिकाणी आहेत. विनायक पाटील सर काय निर्णय येतोय आपण बघू. परंतु टॉस साठी यायचं. सरपंच 11 शिंगवे तुकाई यांच्या विरोधामध्ये शिव शंभू सोने. शिव शंभू सोने. क्रिकेटच्या या मैदानावर खेळ रंगला खास. कोण होणार आता मान्य नामदार चषकचा टॉस का बॉस. सोनाई वाहन मेळाव्याचे मान्य मल्हारी शेठ वाघ यांच्याकडून हा पहा टॉस का बॉस. डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. तर या ठिकाणी कपिल क्षीरसागर सरांना पुन्हा एकदा विनंती असेल ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केलं जाईल. दोन्ही संघनायक आपण यायचंय. फलंदाज बाद आहे. OUT फलंदाज या ठिकाणी बाद असणार आहे. लाईव्ह मध्ये आपण बघू शकता. अगदी सुंदर कलेक्शन त्या ठिकाणी अमोल साळवे यांचं आणि एसट्या उद्ध्वस्त होताना सुद्धा अगदी सुंदर कॅमेरा वर्क या ठिकाणी 7S लाईव्हच्या माध्यमामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे. 56 धावा झालेल्या आहेत. तर 57 धावांचं लक्ष या ठिकाणी जनता गॅरेज संघासमोर असेल. विनंती आहे जय हिंद चांदा संघ आपण सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दोन्ही संघ या ठिकाणी टॉसला यायचं आहे. सरपंच 11 शिंगवे तुकाई आणि शिव शंभू सोने लवकरात लवकर यायचं आहे. तर नक्कीच आमच्याशी जोडले जातील या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक आदरणीय शाहरुख पठाण सर. धन्यवाद. तर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आदरणीय सानप मेजर यांचं सर्वप्रथम या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आणि सानप मेजर यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 2चं नाणेफेक या ठिकाणी करणार आहे.
मेजर सानप यांना विनंती असेल आपण टॉस का बॉस कक्षाकडे यायचं आहे. दोन्ही संघनायक लवकर यायचं आहे. टॉस देखील या ठिकाणी संपन्न केला जाईल आणि अगदी या ठिकाणी ऑफलाईन गुणलेखक आमच्याशी जोडले गेलेत. तालुक्यातील मोठे आयकॉन शैलेश दाने सर त्यांचं स्वागत आहे. प्रवीण सिंग परदेशी आणि सानप मेजर या ठिकाणी या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी नाणेफेक संपन्न करतोय. विठ्ठल बोरुडे संघनायक आहेत. तर या ठिकाणी सचिन खरपुडे अर्थात पोपट खरपुडे संघनायक असतील तुकाई शिंगवे संघाकडून. हॅलो 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 चेक. नामदार चषक दिवस दुसरा सर्वांचं मनापासून स्वागत. आदरणीय शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रेरणेतून आणि उदयनदादा गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. कालचा दिवस आपण सर्वांनी एन्जॉय केलाय. काल बराचसा आनंद या स्पर्धेला आपल्याला दिलेला आहे. आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळते. आघाडीचे दोन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जय हिंद चांदाचा संघ खेळताना पाहायला मिळतो. त्यांच्या विपक्षामध्ये संघ आहे जनता गॅरेज नेवासा. 57 आणि पहिलाच बॉल आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा इरादा होता तिकडे फलंदाजाचा, परंतु एक सिंगल तिथे परिपूर्ण करण्यात आली आहे. बॅटवर हा चेंडू प्रॉपर येताना पाहायला मिळाला नाहीये. ऑफ द मार्क खातं उघडलं जातं. समीर शहा आणि आसिफ शेख सर ही आघाडीची जोडी आहे. तर पहिलं षटक घेऊन सतीश कुऱ्हाडे यांना तुम्ही पाहताय. जनता गॅरेज संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. तर जय हिंद चांदा संघ आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणार आहात. हॅलो
लेग बाईसची धाव इथे कळवली जाते आहे. आज दिलीप मामा सातपुते देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. पंच म्हणून, मुख्य पंच म्हणून आपण त्यांना पाहतोय. त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने असणार आहे. धावफलकावर 2 धावा आहेत. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, हुक केलाय, घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जातोय. यस, 2 धावा मिळतील तिकडे. 57चं माफक लक्ष आहे. कालचा दिवस आपण सर्वांनी पाहिलाय. काल दिवसभरामध्ये प्रचंड धावा झाल्या. काल 80 पेक्षा जास्त धावा होताना आपण बघितल्या या मैदानामध्ये. आणि काल गोलंदाजांनी प्रामुख्यानं वर्चस्व निर्माण केलं. जरी धावा झाल्या असल्या परंतु गोलंदाजांनी देखील प्रभावित केले. यावेळेला चांगला स्ट्रोक बॉल मात्र इथे आपण पाहू शकता फाईन लेगच्या दिशेने जाईल आणि डिक्लेरेशन झोनमध्ये हा बॉल देखील जाताना पाहायला मिळतोय. 7Sच्या माध्यमातून 7S लाईव्ह या यूट्यूबच्या वाहिनीवरून ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रचंड मागणी असलेलं हे चॅनल आहे आणि आज दुसऱ्या दिवसामध्ये ते देखील आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. अमित पंडित सर, दिलीप मामा सातपुते, विनायक सर पंच म्हणून या स्पर्धेच्या निमित्ताने कार्यरत आहे. धावफलकावर 6, 57 बनवायच्यात. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा होता तिकडे. शरीराचा वेध हा चेंडू घेत असताना आपल्याला बघायला मिळतो आहे. एक लेग बाईसची धाव कळवली जाते. एक सुंदर मैदान आहे आणि या सुंदर मैदानावर आपण सर्वजण ही क्रीडा स्पर्धा अनुभवत आहात. नामदार चषकाचं आयोजन आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून आपण या स्पर्धेला एन्जॉय करत आलोय. आज दुसरा दिवस संपन्न होतो आहे. चांगला बॉल टप्पा पडलाय, वेगात गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. धाव इकडे मिळणार नाहीये. डॉट बॉलची नोंद होणार आहे. धावफलक पूर्णपणे स्थिर आहे. धावफलकावरती आपण बघू शकता धावसंख्या 7 या आकड्यावरती स्थिर असताना आपल्याला दिसते आहे. समीर शाह आणि आसिफ शेख हे आघाडीचे 2 फलंदाज आहे. परंतु सतीश कुऱ्हाडे यांनी पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 7 धावा. ओव्हर नंबर 2 कडे आपल्याला जावं लागेल आणि दुसरं षटक इथे मार्गस्थ होणार आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण इथे पाहू शकता. ओव्हर नंबर 2 मध्ये कुणाला पाचारण करण्यात येईल ते बघणं देखील बरंचसं निर्णायक ठरणार आहे. कारण या स्पर्धेला आपण जर पाहिलं मित्रांनो तर खेळण्यासाठी प्रत्येक जण इच्छुक असतो. कारण प्रत्येकाच्या आवडतीची ही स्पर्धा आहे. आणि आज तुम्ही जर पाहिलं तर ही स्पर्धा लक्ष वेधून घेणारी, प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा आहे. आणि आज या स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं तर 4 नवीन संघ आज तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळतात. जावेत मॅचच्या दिशेने ओव्हर नंबर 2 कडे मयूर सोनवणे. पहिलाच बॉल मिड ऑफ मध्ये बॉलला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळालं. तोपर्यंत आपण बघू शकता धाव तिकडे कुठल्याही प्रकारचे नाही आहे. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली आहे. धावफलकावर 7 धावा. ओव्हर नंबर 2 कडे आपण जातो आहे. एक वलयांकित नाव म्हणजेच मयूर सोनवणे गोलंदाजी करण्यासाठी. धावफलक पाहू शकता आपण 7 या आकड्यावर स्थिर आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मयूर. आज 4ही संघ ताकदवान आहे. त्यामुळे आजचा दिवस बराचसा रोमहर्षक राहणार आहे. आजचा दिवस बराचसा आनंद देणारा राहणार आहे. मयूर तयार. यावेळेला बॉल हवेत आहे. फटका तर खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय आणि शॉट सिलेक्शन दमदार होतं. बॉल बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 4. फटका साधवादार हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनी चौकार. जोरात मार, जोरात. इथं आले सर, या साईडला आले. गोलंदाजीसाठी मयूर सोनवणे गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुढे टाकला होता. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
एक धाव परिपूर्ण केली जाते 100 मध्ये धावसंख्येमध्ये होणारा बदल एकूण धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावरती तुम्ही पाहू शकता 12 धावा आतापर्यंत धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्ही जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. गतवर्षीचे विजेते जय हिंद चांदा आज इन ऍक्शन आहेत गोलंदाजी करत असताना. आणि गतवर्षी अमन शेख जय हिंद चांदा संघाचे आयकॉन होते, परंतु आज पहिल्याच मॅच मध्ये त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना दिसत आहेत. चांदाच गावाला बिलॉंग करतात. आणि समीर शेख गतवर्षी उत्कृष्ट फलंदाज देखील राहिले होते या स्पर्धेमध्ये. त्यात समीर शहा ते आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना देखील पाहायला मिळत आहेत. परंतु समोर मयूर आहे. भन्नाट वेग, प्रचंड वेग, वेगावर स्वार झालेत आणि टप्पा देखील चांगला बघायला मिळाला. बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉलची नोंद होणार आहे. धावफलकावर धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली आहे. धावफलकावर 13 धावा, षटक क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आहे. आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातली पहिली लढत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. 57 धावांचा पाठलाग केला जातोय आणि 57 धावांचा पाठलाग जनता गॅरेज संघ करतोय. लॉफ्ट केलाय, बिटवीन द कॅप खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले बॉलला अडवण्याचे, तो यशस्वी ठरला नाही. बॉल बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळतील 4-4-4. फटका साधवादार, हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा सनसनी चौकार. खूप चांगला फटका, क्रॉस बॅटेड फटका, टिपिकल टेनिस बॉल क्रिकेट शॉट आपण त्याला म्हणू शकतो. आडव्या बॅटने तो बॉल खेळला होता. ओहो हो, यावेळेस मात्र मयूर सोरोने पलट मार करतायत. क्लीन बोर्ड, यष्टा उद्ध्वस्त, फर्निचर फ्रॅक्चर केलं जात आहे. पहिला धक्का. पहिली विकेट आली आहे. मयूर सोनोने पहिला धक्का देत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. खरं तर एक माफक लक्ष आहे. 57 धावा रोखायच्यात आणि या धावा रोखत असताना तुम्हाला अचूकतेनं गोलंदाजी करावी लागणार. या धावा रोखत असताना तुम्हाला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. अजून एखाद्या 2 विकेट जर लागोपाठच्या आल्या ना तर या मॅचमध्ये गोलंदाजी करणारा जय हिंद चांदा संघ तो देखील इथे या मॅचमध्ये येऊ शकतो. कारण कालचा दिवस ज्यांनी बघितला ना त्यांना आज असं वाटत असेल की 57 धावा अशा बनवल्या जातील. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काहीही होऊ शकतं. या 57 धावा रोखल्या देखील जाऊ शकतात. कारण आजचा दिवस काहीतरी उलटफेर घेऊन येतोय की काय असा देखील प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर असणार आहे. ओव्हर नंबर 3 कडे आपण जातोय. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर 17 एक गडी गमावल्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी उंच पुऱ्या शरीरयष्टीचे गोलंदाज सतीश कुऱ्हाडे यांना तुम्ही पाहू शकता. परंतु आता संघाचे आयकॉन देखील दाखल झालेत मैदानामध्ये. प्रचंड मागणी असलेला खेळाडू म्हणजेच अमन शेख आता नॉन स्ट्रायकर एंड कडे. त्यावेळेस बॉल हवेत आहे. आपण जय हिंद चांदा या संघाचा विचार जर केला तर जय हिंद चांदा संघाच्या गोलंदाजीचा विचार जर केला तर प्रचंड वेगात गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. मग सतीश कुऱ्हाडे या अगोदर मयूर सोरोने काय भन्नाट वेगात गोलंदाजी करताना पाहायला मिळाले होते. आणि इथे पहिलाच बॉल तुम्ही जर बघितला ॲक्शन रिप्लेमध्ये सतीश कुऱ्हाडे यांचा तर तोही प्रचंड वेगामध्ये टाकला गेला होता. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज गतवर्षीचे बेस्ट बॅटर समीर शहा. ओहो हो, याही वेळेस शरीराचा वेध घेणारा बॉल. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. मॅचमध्ये रंगतता येऊ शकते. याच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. याच पद्धतीनं तुम्हाला अचूकतेनं गोलंदाजी करणं अपेक्षित राहणार आहे. प्रयत्नशील राहावं लागेल. मॅच जिंकायची तर मग तुम्हाला चांगली गोलंदाजी देखील करावी लागते. जरी पहिल्या डावामध्ये तुम्ही जास्त धावा बनवल्या नाहीयेत परंतु या डावामध्ये तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला देखील धावा बनवू द्यायच्या नाहीयेत. त्यासाठी गोलंदाजी आणि चांगलीच होणं गरजेचं आहे. धावफलकावरती धावसंख्या 17 एक गडी गमावल्यानंतर जनता गॅरेज नेवासा हा संघ तुम्हाला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. सतीश कुऱ्हाडे गोलंदाजीसाठी बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल उंच आकाशामध्ये, फटका फसलाय आणि इथे संधी मात्र गमावलेली आहे. चुका घडतायत. तुम्ही जर अशा चुका करत राहिले तर तुमच्याकडून हा डाव हिसकावून घेतला जाऊ शकतो. ही मॅच तुमच्याकडून हिसकावून घेतली जाऊ शकते.
त्यासाठी तुम्हाला चांगले प्रयत्न करावे लागतील, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. आणि इकडे तुम्ही जर बघितलं ना तर कॅच ड्रॉप झालाय. मी अगोदरही उल्लेख केला की 1-2 विकेट जर लागोपाठच्या आल्या तर जय हिंद चांदा संघ देखील या मॅचमध्ये पुनरागमन करू शकतो. परंतु अशा चुका जर करत राहिले तर तुम्हाला पुनरागमन करण्याची परत संधी मिळणार नाही आहे. सतीश कुऱ्हाडे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं तयार होताना पाहायला मिळतात. आपण नेहमी चर्चा करतो की पकडो कॅचेस और जीतो मॅचेस. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे अकाउंटमध्ये बॅलन्स फार कमी आहे, तुमच्याकडे फक्त 57 आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चुका करणं हे देखील चुकीचं ठरू शकतं. यावेळेस हलक्या हातानं बॉलला स्टिअर केलं, मनगडाच्या सहाय्यानं बॉलला टर्न केलं, बॉलला वळवलं. अमन शेख ऑफ द मार्क खातं उघडतायत. एक सिंगल इथे परिपूर्ण करण्यात आली आहे. आज अनेक स्पर्धांमध्ये आपण अमन शेख यांना पाहिलं ॲज अ आयडॉल आणि ॲज अ आयकॉन म्हणून देखील आपण त्यांना अनेक वेळा पाहिलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील एक मानाची स्पर्धा खेड राजगुरुनगर या ठिकाणी ॲज अ आयकॉन म्हणून त्यांना आपण खेळताना पाहिलं मागच्या काही दिवसांपूर्वी आणि तिथे खूप उल्लेखनीय कामगिरी अमन शेखची पाहायला मिळाली होती. गोलंदाज तयार आहे. टॉप एज आणि यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला आणि घोषांकित क्षेत्रामध्ये निघून गेला. पंच कळवतात इथे 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आहे. बॉल हवेत खेळलाय, फटका इकडे देखील फसतोय. आउट, बॅक टू द डगआउट. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी टाळी. तर आघाडीची जोडी आता माघारी गेली आहे. एकदा समीकरण पाहूयात. शेवटचे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. म्हणजे पहिल्या 18 बॉलचा तुम्ही विचार जर केला तर पहिल्या 18 बॉलमध्ये 21 धावा आल्या आणि आता उर्वरित 18 बॉलमध्ये तुम्हाला 36 बनवायच्या. इथे जर अमन शेखची विकेट या परिस्थितीमध्ये मिळाली तर जय हिंद चांदा संघ या मॅचमध्ये येऊ शकतो. त्यासाठी विकेटचा शोध घ्यावा लागेल आणि त्या विकेटचा शोध घेण्यासाठी मयूर सोनवणे यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. आयकॉन विरुद्ध आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत तुम्हाला 6 चेंडूंमध्ये पाहायला मिळणार आहे. अमन शेखच्या विरुद्ध मयूर सोनवणे सोबतीनच खेळणारे खेळाडू आज एकमेकांच्या विरोधामध्ये नामदार चषक 2025च्या या मानाच्या स्पर्धेमध्ये एका बाजूला जय हिंद चांदा तर दुसऱ्या बाजूला जनता गॅरेज नेवासा हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. पहिलाच बॉल, प्रचंड वेग, बॅट तर वेगात फिरली परंतु बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. प्लेड अँड मिस, बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलेला आहे. भन्नाट वेग पाहायला मिळाला आहे. मयूर सोरोने हा खेळाडू सातत्याने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसलेला आहे. फक्त फलंदाजी नाही तर आपल्या गोलंदाजींना देखील अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणारा हा खेळाडू. आज त्याच्यावर देखील महत्त्वाची जबाबदारी आहे. हे 6 चेंडू फार महत्त्वाचे ठरतील या मॅचमध्ये. 17 बॉल 36. पुढे टाकलाय बॉल हवेत, एक टेकन, व्हेरी गुड कॅच. मिळाली मोठी विकेट आणि फलंदाज अमन शेख निराश होऊन माघारी जातात. मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. अमन शेखची मोठी विकेट इथे मिळाली आहे जय हिंद चांदा या संघाला. आपण या अगोदरच चर्चा केली की इथे अमन शेखची विकेट जर जय हिंद चांदा संघाला मिळाली तर या मॅच मध्ये तो संघ आता मोठ्या आत्मविश्वासाने खेळेल. त्यांचं मनोबल आता वाढणार आहे. कारण काय सुंदर कॅच पकडला तिकडे. प्रताप फुलमाळी होते तिथे आणि लाजवाब, अप्रतिम.
500 रुपयांचं बक्षीस आहे प्रतापसाठी. समीकरण बदललंय. अशोक सर आलेत फलंदाजी करण्यासाठी. सामन्याचं चित्र आता बदललेलं आहे. 16 बॉल शिल्लक आहेत आणि 36 धाव्यांची आवश्यकता आहे. आल्याबरोबर एक तगडा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला. बॉल उंच आकाशामध्ये आणि तिथे देखील वेल जज कॅच आणि विकेट तिथे त्यांना पाहायला मिळणार आहे. फलंदाज अशोक सर गोल्डन डक. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी टाळी. रोखल्या जाऊ शकतात हे जय हिंद चांदा संघाने इथे दाखवलेलं आहे. काय जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळतो हा संघ. क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली. या अगोदर एक चूक झाली होती परंतु त्या चुकीतून बरंचसं काही शिकायला मिळालं. त्या चुकीनंतर संघानं खूप चांगला खेळ केला. प्रतापनं पकडलेला कॅच तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला आणि म्हटलं जातं की पकडो कॅचेस और जीतो मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा अद्भुत खेळ. तेच चित्र इथे पाहायला मिळालं. नवीन फलंदाज प्रशांत वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. हे देखील की फॅक्टर ठरतील मॅचमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला मयूर सोरोने जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतात. 3 चेंडू टाकलेत, 2 विकेट मिळवल्या. हॅट्रिक बॉल हवेत आहे आणि जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळतील इकडे. हॅट्रिकची संधी होती. आपण पाहिलं की काल ओंकार बेल्हेकर यांनी या स्पर्धेमध्ये एक विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. काल एक पंचक पूर्ण झाला. काल पापा शेख यांनी एक फायफर पूर्ण केला या स्पर्धेमध्ये. म्हणजे काल धावा जरी झाल्या असल्या परंतु काल गोलंदाजांनी देखील वर्चस्व निर्माण केलंय. पापा शेख यांना आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता ग्राफिक्सच्या माध्यमातून डे 1 मॅच नंबर 5 मध्ये त्यांनी हा फायफर घेतला होता. गोलंदाजीसाठी गोलंदाज मयूर सोरोने तयार आहे. यावेळी चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. 1 धाव पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील तिकडे केला जातो आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2च्या मदतीने धावसंख्या वाढली जाणार आहे. धावफलकामध्ये बदल होणार आहे. एकूण धावसंख्या झाली आहे 25. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवायच्या 57 आणि या 57 बनवत असताना बराचसा स्ट्रगल करावा लागतोय. 25 बनवल्या, 4 फलंदाज गमावलेत. मॅचचं समीकरण 13 बॉल 32 रन अशी मॅच आता पाहायला मिळते. आज दुसरा दिवस आणि पहिली मॅच रंगतदार रोमांचक उत्कट होताना पाहायला मिळते. बॉल हवेत आहे. फटका फसतोय. कॉलिंग हो अगोदर तू घे, नंतर मी घेतो, नंतर तू घे. परंतु शेवटी मयूरनं घेतलाय झेल आणि फलंदाज प्रशांत वाघ यांचा देखील संपलाय खेळ. गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी टाळी. हे आता कसं वाटतंय. पहले आप में लखनऊ के नवाब की ट्रेन छूट गई थी. इथे झेल सुटला असता परंतु मयूर सोरोने अगदी शेवटच्या क्षणी बॉलच्या खाली आले. पकडला झेल, मिळाली विकेट. 5वा गडी बाद झाला. धावसंख्या 25. या ओव्हरमध्ये मयूरनं फक्त 4 धावा दिल्या आणि 3 महत्वाच्या विकेट त्याला मिळाल्या. मयूरनं 2 षटकं टाकली, 14 धावा दिल्या आणि 4 विकेट्स मयूर सोरोनेनं मिळवलेल्या आहेत. तर या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी देखील सह्यागिरीचा पत्तर फोडून जन्म आला लागा तू. निधडी छाती कोट स्वराच्या शिवशंभूचा चावा तू.
नाही, महत्वाची अट आपण पहिले सांगितले, लकी ड्रॉ प्रेक्षक आणि खेळाडूंसाठी आहे. यावेळेस चांगला फटका होता. तिथे आपण पाहू शकता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आज दुपारपासून कुपनची विक्री सुरू होणार याची नोंद घ्या. आज दुपारी 3 वाजल्यापासून या कुपनची विक्री होणार आहे आणि फायनल मॅचच्या अगोदर आपण तो विजेता काढणार आहोत. परंतु आता मॅचकडे जावं लागेल, कारण मॅच थोडीशी रंगतदार अवस्थेमध्ये आहे. शेवटच्या 11 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज. चांगला चेंडू, टप्पा पडलाय, बॉल गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. खूप चांगली गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. इकडे प्रचंड वेग मयूरनं दाखवला, प्रचंड वेग सतीश कुऱ्हाडेनं दाखवला. खरं तर सतीश कुऱ्हाडे यांना विकेट जास्त मिळाल्या नसल्या, परंतु त्यांनी देखील दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो दबाव खरं तर फलंदाजी करणाऱ्या संघाला आता थोडासा बॅकफुटला घेऊन येताना देखील पाहायला मिळतोय. पहिलीच लढत आहे, आज दुसरा दिवस आहे. एका बाजूला जयहिंद चांदा गतवर्षीचा विजेता, तर दुसऱ्या बाजूला आपण संघ खेळताना पाहतोय जनता गॅरेज नेवासा. या 2 संघांमध्ये एक महत्वपूर्ण लढत सुरू आहे. कोण विजयानं सुरुवात करणार आजच्या दिवसाची? मॅचची बाहेरची कडा, बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय. तोपर्यंत आपण बघू शकता पंचाने देखील इथे इशारा दिलाय. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जाणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 29 धावा, कमी धावसंख्येचे सामने देखील क्रिकेटमध्ये जिंकले जाऊ शकतात. 9 चेंडू आणि 28 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. पाहूयात काय होईल या मॅच मध्ये. बॉल हवेत खेळलाय, फटका इथे फसतोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथे थोडीशी ढिलाई पाहायला मिळाली आहे. तोपर्यंत 2 धावा इकडे पूर्ण केल्या जात आहेत. तुम्हाला जर या सामन्याला जिंकायचंय तर प्रत्येकाला चांगला खेळ करावा लागेल. इथे जर तुम्हाला या स्पर्धेला जिंकायचं तर प्रत्येकाला चांगलं खेळावं लागेल. मी नेहमी सांगतो की तुम्हाला एखादा खेळाडू फक्त एखादी मॅच जिंकून देऊ शकतो, परंतु तुम्हाला जर संपूर्ण स्पर्धा जिंकायची असेल ना तर संघातील प्रत्येक खेळाडूला चांगलं खेळावं लागतं. त्यामुळे इथे प्रत्येकाला चांगला खेळ करावा लागेल. अनिकेत राऊत यांच्याकडून प्रताप यांच्या विकेटसाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे. प्रताप फुलमाळ यांनी जर विकेट घेतली तर अनिकेत राऊत यांच्या वतीने हे प्राइज आहे. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज शिवा गजरे, तर दुसऱ्या बाजूला आपण गणेश होळकर यांना पाहतोय गोलंदाजीसाठी. प्रताप 8 बॉल 26 रन, 8 चेंडू 26 ची गरज. बॅटची बाहेरची कडा, फ्लाइंग स्लीप मध्ये खरा फिल्डिंग. याही वेळेस धावा मिळतात 2च्या मदतीने धावसंख्या पुढे. धावफलकामध्ये बदल, धावसंख्या जर पाहिली तर जाते 33 आकड्यावर समीकरण बदललं जाते. आता 7 बॉल आणि 24 रन पाहिजे. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर काहीतरी या मॅच मध्ये फलंदाजी करणारा संघ देखील थोडासा आपण जर पाहिलं ना तर पुढे येऊ शकतो. परंतु आता 7 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. स्ट्रायकर एंडला शिवा गजरे यांना तुम्ही पाहताय, तर गोलंदाजी करण्यासाठी प्रताप आहे, ज्यांनी आज अमनचा झेल घेतला आणि एक प्रताप केलाय. बॉल हवेत खेळलाय, फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच, विकेटचं बटन. फलंदाज शिवा गजरे बॅक टू द डगआउट. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी. नवीन फलंदाज साहिल येताना पाहायला मिळत आहेत. कमी धावसंख्येचे सामने देखील क्रिकेटमध्ये जिंकले जाऊ शकतात. याचे अनेक उदाहरण आहेत, परंतु एक महत्वाचं उदाहरण म्हणजे ज्यावेळेस भारतीय संघानं 1983चा विश्वचषक जिंकला होता. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ती मॅच झाली होती आणि त्यावेळेस 60 ओव्हरच्या मॅच असायच्या. भारतीय संघ 183 धाव्यांवर ऑल आउट झाला होता, परंतु भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला 140 धाव्यांवर रोखलं होतं आणि 43 धाव्यांनी भारताने पहिला विश्वचषक ची फायनल जिंकली होती. 43 धाव्यांनी भारतीय संघ तो सामना जिंकला होता. त्यामुळे कमी धावसंख्येचे सामने देखील तुम्हाला जिंकता येतात क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यासाठी पॉझिटिव्ह इंटेंट की नाही आम्ही या धावा होऊ देणार नाही, त्याच पद्धतीने खेळ करावा लागतो. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सुधीर येत आहेत. बॉल हवेत खेळलाय, फटका इथे फसतोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय,
परंतु निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडणार आहे तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या जाणार आहे. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली जाते. धावफलकामध्ये बदल होत असताना आपल्या सर्वांचा आवडता खेळ, आपल्या सर्वांचा लाडका खेळ अर्थात क्रिकेटचा खेळ आज सोनईमध्ये, आज नेवासामध्ये नामदार चषकच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. खरं तर नेवासा तालुक्यातील क्रिकेट रसिकांसाठी, नेवासा आणि पंचक्रोशीतील क्रिकेट रसिकांसाठी ही मेजवानी असते आणि या स्पर्धेची वाट आणि खेळाडू जशी पाहतात तसे प्रेक्षक देखील वाट पाहत असतात. त्यामुळे प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. शॉर्टबॉलचा वापर केलाय. बॉल स्क्वेअर लेगला जातो आहे. तिथे तर नवीन फलंदाज धीरज मोरे येत आहेत. धावसंख्या 35 धावफलकावरती आहे. 36 आहे. चांगला फटका यावेळेस आपल्याला बघायला मिळतोय. एकच धाव तिथे मिळते आहे. आता पराभवाचे काळे ढग आहेत जनता कॅरेज संघावर, कारण आता औपचारिकता शिल्लक राहिली या मॅच मध्ये असं म्हणू शकतो आपण. शेवटचे 3 बॉल आणि 20 धावा, 3 चेंडू आणि 20 ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पुढे टाकला होता यावेळेचा चेंडू मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतो आहे. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 2 आणि धावा बनवायच्यात 20. 2 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत तोपर्यंत एक सिंगल इकडे परिपूर्ण करण्यात आलेली आहे. तुमच्याकडे गोलंदाजी जर चांगली असेल तर तुम्ही 57 देखील रोखू शकता. हे जय हिंद चांदणा दाखवलं. जर तुमच्याकडे चांगले गोलंदाज असले तर तुम्ही या धावा रोखू शकतात. आज ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. सर यानंतरची मॅच लगेच सुरू होणार आहे. चांगला फटका खेळलाय परंतु तिकडे 2 धावाच मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि या मॅचला जिंकलंय जय हिंद सांदा या संघाने मात्र ही मॅच जिंकली आहे. विजयाच्या लक्ष शुभेच्छा. एक चांगली मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळाली आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 2 ओव्हर टाकल्या, 14 धावा दिल्या आणि 4 विकेट्स ज्यांनी मिळवल्यात तोच मयूर सोनवणे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आणि फलंदाज